जसं की मैदा आहे, रवा आहे, साखर आहे, मीठ आहे, तेल, सोडा आणि दही। सो आम्ही आता सुरुवात करूया। पहिले आम्ही घेणार आहोत मैदा। सो मैदा घेतला आहे। आता आम्ही याच्यात ऍड करणार रवा, थोडासा रवा, थोडीशी साखर टाकणार आहे मी आणि मीठ चवीप्रमाणे। ओके, आणि थोडंसं चिमटीभर मी टाकणार आहे बेकिंग सोडा आणि यात आम्ही ऍड करणार दही, आणि तेल टाकून त्याला मळून घेणार आहे। सगळं एकजीव करून थोडंसं पाणी टाकून त्याला मळून घेणार आहे। हे पीठ आम्ही मळून घेणार आणि हे पीठ मळल्यानंतर ह्याला आम्ही अर्धा तास ठेवणार आहे। पीठ छानपैकी मळून झालेलं आहे। आता त्याच्यात आम्ही थोडं तेल टाकणार। तेल टाकून तेल थोडंसं लागल्यावर त्याला तुम्ही साईडला काढून 30 मिनिट्स ठेवू शकता। मग असं पीठ एकदम सॉफ्ट होईल आणि भटुरे आमचे खूप छान होतील। आता मी हा पीठ साईडला ठेवणार आहे आणि छोलेची रेसिपी कशी करायची। सो छोलेच्या भाजीसाठी आम्ही छोले बॉईल करून घेतलेले आहेत। कांदा, टोमॅटो, लसूण अद्रकचा पेस्ट, कोथिंबीर, मिरची आणि तेजपत्ता। पण ह्याच्यात छोलेमधले थोडेसे छोले मी मॅश करून घेणार आहे, सो ती ग्रेव्हीनेस चांगली आहे। तेल तर तापलेलंच आहे, जिरा टाकते, तेजपत्ता, आणि कांदे। कांदे लाल झाले की टोमॅटो टाकणार आहे। तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा करू शकता आणि टाकू शकता, पण मी टोमॅटो टाकलेलो। ह्याच्यातच मी आता टाकणार आहोत लसूण अद्रकचं पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर, थोडेसे लाल होईपर्यंत मिरची सुद्धा टाकते, थोडीशी मिरची, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता। थोडी छोले मी मॅश केलेत आणि थोडे ठेवले, सो कसं ग्रेव्ही एकदम खूप छान लागेल। कांदे आता लाल झालेली आहे, तो मी आता टोमॅटो टाकते। आणि मीठ थोडंसं टाकते ह्याच्यात, लवकर होते। टोमॅटो थोडेसे झाल्यानंतर
आहे हळद, धनिया पावडर, गरम मसाला, आणि मिरची पावडर. आता मी हे छोले ऍड करते याला. मिक्स करून घ्यायचं याच्यात आणि थोडंसं वाफेवर ठेवायचंय. आता त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून तुमची ह्याच्यात थोडंसं छोले मसाला सुद्धा ऍड केला आहे मी टेस्टसाठी. आणि पाणी तुम्हाला जेवढं जितकी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता ह्याच्यात. अशी छोलेची भाजी रेडी आहे. एकदम सुंदर झाली आहे, टेस्टी असणार आहे. मस्त भटुरे होत आहेत, पाहू शकता तुम्ही.